नमस्कार शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे या तारखेपासून वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भात सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली. शेतकरी मित्रांनो, खरीप 2025 मध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळामुळे खूप पिकांचे नुकसान झाले. या पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता आधार मिळणार आहे आणि त्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार. याच पार्श्वभूमीवर शासनाने पीक विमा योजनेअंतर्गत अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा मंजूर सुद्धा केलेला आहे. पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे आहेत ते बघूया. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात जास्त फायदा कोणाला होणार, तर जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे त्यांना या योजनेचा सर्वात जास्त फायदा होणार. आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 1219 कोटींचा पहिला टप्पा हा जाहीर झालेला आहे. आणि सर्वाधिक लाभ कोणत्या जिल्ह्यांना मिळाला ते जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याला 11,835 लाख रुपयांची मदत मिळाली. त्यानंतर हिंगोली जिल्ह्याला 9,09,815 लाख निधींची मंजुरी मिळाली. त्यानंतर परभणी जिल्ह्याला 6,378 लाख रुपयांची मदत मिळाली. त्यानंतर गोंदिया, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला सुद्धा खूप जास्त मदत मिळाली. शेतकरी मित्रांनो, आणि आता पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी वितरित होणार ते सुद्धा जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यांना आता आजपासून ही मदत जारी झालेली आहे आणि आजपासून हळूहळू वितरण संपूर्ण जिल्ह्यात या होणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे जिल्हे आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील, ते 2 ते 3 दिवसात त्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा होण्यास चालू होणार. आता शेतकरी मित्रांनो, हेक्टरी जर मदत बघितली तर हेक्टरी 17,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात सुद्धा होणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.